राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज अजित पवार गटाची साक्ष नोंदवली जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष घेतली जाईल। यावेळी शरद पवार गटाच्या वतीने जे दावे करण्यात आलेले होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होणार आहे। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अभिषेक, अभिषेकशी आपला संपर्क होत नाहीये। आज मोठी बातमी, राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज अजित पवार गटाची साक्ष नोंदवली जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची आज साक्ष असेल। पुन्हा एकदा जाऊयात अभिषेक मुठाळ यांच्याकडे। अभिषेक, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। बरोबर आहे अमोल, जर का यामध्ये बघायचं तर मागच्या 2 दिवसापासून आपण ही सुनावणी होताना पाहायला मिळालेली आहे आपल्याला। जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग जयंत पाटील आहे यांची देखील साक्ष आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। अमोल कोल्हे यांची देखील साक्ष झालेली आहे। उलट तपासणी जेव्हा झाली, जेव्हा जयंत पाटील यांच्या निवडीवर देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते अजित पवार गटाकडून। त्यामुळे आज एकूण उलट तपासणी जी आहे ती अजित पवार गटांच्या नेत्यांची आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये अनिल पाटील असतील किंवा मग सुनील तटकरे असतील यांची देखील उलट तपासणी जी आहे, उलट साक्ष जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच आता या संदर्भात काय एकूण दावे करण्यात येत आहेत, एकूण यामध्ये जर का बघायचं तर जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते। तशाच प्रकारे जे अनिल पाटील आहेत ते देखील आपण बघितलं, ते देखील प्रतोद होते। त्यामुळे एकूण या संदर्भात शरद पवार गटाकडनं काही हालचाली होत आहेत का, या संदर्भात काही आरोप प्रत्यारोप होत आहेत का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच या संदर्भातले अपडेट अभिषेक आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।